हाय एव्हरीवन, मी ज्योती मोरे स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आज आपण बटाट्याची हार्वेस्टिंग पाहणार आहोत। हे पहा, मी एक जाळीमध्ये पोटॅटो लावले होते। हे पहा, बटाटे छोटे छोटे निघत आहेत। तुम्हीही असे बटाटे लावू शकता। घरामध्ये जे जुने बटाटे असतात त्याला मोड आलेले असतात, ते कट करून लावायचे। एका बटाट्यापासून 2-3 झाड तुम्ही लावू शकता। मी 2 पॉटमध्ये हे लावलेले आहेत। एक ह्या जाळीमध्ये आहेत आणि अजून ड्रममध्ये एक आहे। त्यात दुसरी प्लांट पण आहेत। ह्यात हा गवती चहा आहे। हा पहा, लावला तेव्हा एकदम छोटासा होता, आता केवढा मोठा झालेला आहे। पोटॅटो बी त्याच्यासोबत वाढली होती, आता ती सुकून गेली म्हणून मी ती काढून घेते। थोडेफार त्याचे झाड सुकले होते आणि काही ग्रीन पण होते, पण म्हटलं काढून घेते, खराब होतील ते मातीमध्ये। हे गवती चहाने खूप अडचण येत होती मला काढायला बटाटे, म्हणून मी हा गवती चहा नंतर काढून घेते। हे पहा, बटाटे निघत आहेत। अगोदर मी अशीच काढली मातीमधून, पण नंतर वाटलं की खाली पण असतील म्हणून मी माती डायरेक्ट उलटी करून काढली जाळीमध्ये। जाळी उलटी केली आणि काढायला सुरुवात केली। हे एकदम ऑर्गॅनिक आहेत। मी यात कसलाही केमिकल खताचा वापर केलेला नाही। किचन कंपोस्ट नाहीतर किचन लिक्विड फर्टिलायझर असतं ना, ते टाकलेलं आहे। जसं की कांद्याचं साल, बटाट्याचे साल पाण्यामध्ये भिजवून दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी ते झाडांना टाकायचे। थोडं दुसऱ्या पाण्यामध्ये मिक्स केलं तरी चालेल ते टाकताना। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडल्यास कमेंट करत जा, म्हणजे मला नवीन व्हिडिओ बनवायला स्फूर्ती मिळते। आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब पण करा। हे पहा कसे बटाटे निघतात। आज जवळपास मी 1 किलोच्या वरती बटाट्याची हार्वेस्टिंग केलेली आहे। मातीमध्ये पाणी दिलेलं होतं म्हणून ती जास्त चिकट झाली होती, म्हणून काढायला थोडा वेळ लागत होता। तुम्ही 1-2 दिवस अगोदर पाणी त्याचं बंद केलं आणि काढले ना, तरी व्यवस्थित निघतील। इथं माझी दीदी माझी मदत करत आहे बटाटे काढण्यासाठी। हे पहा, हे जे आहे ना, ज्याने मी खोदतीये ते मी गावाकडनं आणलं होतं कणीस भाजण्यासाठी। गॅसवर चुलीवर असं पाठीमागच्या साईडने त्याची मूठ निघून गेली ना, म्हणून ते कणीस भाजण्यासाठी छान होतं। आता मी त्याचा गार्डनिंगसाठी उपयोग करते। हे पहा, आता मी उलटी जाळी केलेली आहे आणि त्याच्यातली माती काढत आहे। हे पहा बटाटे कसे निघत आहेत। आपण ऑर्गॅनिकपणे बटाटे लावले ना, तर त्याची हार्वेस्टिंग थोडी कमी मिळते। बटाटे थोडे छोट्या साईजचे असतात, पण खायला टेस्टी असतात। केमिकल खत वापरलं तर मोठे होतात, पण मग त्याचा काय उपयोग। आपण घरी करतोय गार्डनिंग, तर आपण ऑर्गॅनिकच केली पाहिजे। केमिकल युक्त बटाटे तर आपल्याला मार्केटमध्ये पण मिळून जातात। हे पहा, मी गवतीच्या काढून टाकलाय, कारण ते हाताला खूप कापत होतं त्यांनी, आणि तो काढला नसता त्याच्या मुळ्याखालीच बटाटे होते, ते तसेच राहिले असते। आणि माती पण मला सुकवावी लागेल, त्यानंतर मी परत तो लावून देईल गवती चहा दुसरीकडे। नाहीतर मी कुणाला तरी देऊन देईल, कारण माझ्याकडे एक्स्ट्राचा गॅलरीमध्ये पण आहे।
मी चहामध्ये त्याचा वापर करते. आणि हे पहा, त्यामधले बटाटे काढून झालेले आहेत. आता हा ड्रम आहे, यातून मी अगोदर झाड काढून घेत आहे बटाट्याचे. काही सुकले आहेत, काही ओले आहेत, ते पण काढून घेते. यामध्ये पण गावठी गुलाब, कढीपत्ता आणि मोगऱ्याचं झाड आहे. हे पहा, बटाटा पण निघलेला आहे त्याच्या झाडासोबत एक. झाड काढून घेतले मी अगोदर. हे बटाट्यावरून झाडासोबत निघत होते. हे जाळीमधील बटाटे आहेत, त्यात छोटे पण निघाले आहेत आणि ड्रममध्ये मोठ्या साईजचे निघाले. हे पहा, ह्याच्यामध्ये एक आळूच्या पानाचं पण उगून आलेलं आहे. एक अर्ध कंद राहिलं असेल. मी आळूचे पानं दुसऱ्या पॉटमध्ये लावलेले आहेत. हे पहा, बटाटे निघत आहेत. अगोदर तर मी असंच काढण्याचा प्रयत्न केला, पण ते बटाटे अगदी झाडाच्या मुळाशी होते. हे पहा, त्यामुळे मला झाड काढावं लागली. किती मोठे आहेत पहा. या छोट्या बटाट्यापासून मी दम आलूची रेसिपी बनवणार आहे. ती पण तुमच्यासोबत मी शॉर्ट शेअर करेल, तो पण नक्की बघा. हे पहा, ह्यात मोठे साईजचे बटाटे आहेत थोडे. यात पण मी पाणी दिलेलं होतं, म्हणून थोडंसं जळ जात होतं माती खोदण्यासाठी बटाटे काढताना. या झाडाला पण पिंक कलरचे फुलं येतात. गुलाबी गावठी गुलाब आहे तो, त्याचा फ्रेग्रन्स खूप छान येतो. हा पहा, बटाटा निघला परत एक, आणखीन एक. तुम्ही नक्की गावठी गुलाब लावा. तुम्हाला जर सुगंधी फुलं आवडत असतील ना, तर एक जरी फुलं आलं ना, तर देवघरात जरी देवांना वाहिलं तरी त्याचा सुगंध पूर्ण रूममध्ये पसरत राहतो आणि गार्डनमध्ये पण. आणि त्याला खूप फुलं येतात. आता सध्या त्याला फुलं येऊन गेलेली आहेत आणि नवीन पालवी फुटते आहे. हे पहा, बटाटे निघत आहेत. ड्रममध्ये जवळपास मोठ्या साईजचे बटाटे निघले आहेत आणि जाळीमध्ये ड्रममध्ये सेमच क्वांटिटी आहे. क्वालिटी सेमच प्रकारचे निघाले आहेत तेवढेच. पण ही याची साईज मोठी आहे. मी पहिल्यांदाच बटाटे उगवले आहेत. आणि बटाटे उगवण्यासाठी आपण लावल्यापासून 3 महिन्यांचा कालावधी लागतो. 3 महिने झाले की बटाटे तयार होतात आणि ते दिसून पण येतात आपल्याला थोडेफार मातीमध्ये. आणि नंतर झाड सुकून जातात तेव्हा आपण ते काढून घ्यायचे. मध्ये मध्ये तुम्ही त्याला लिक्विड फर्टिलायझर्स, किचन कंपोस्ट असेल तर अगदीच बेस्ट ते देऊ शकता. हे पहा, बटाटे कसे निघत आहेत. अजूनही खाली बटाटे आहेत, मी वरतीचे काढले आहेत. पण मला असं वाटते आता हे झाड खाली करून काढावं लागेल, कारण त्याच्यामुळे अशी बटाटे असू शकतात. हे पहा, दिसत आहेत ना खाली. यामध्ये जागा जास्त खोल आहे ना त्याला वाढण्यासाठी, म्हणून मोठी साईज झालेली आहे बटाट्याची. जेवढी कुंडी खोल आणि मोठी असते तेवढे झाड छान येतात. बटाट्यांना जास्त खोल कुंडीची गरज नसते, पण मी ह्यामध्ये गुलाब लावलेला आहे ना गावठी, तो खूप मोठा होईल माझा, म्हणून मी मोठी ड्रम वापरला आहे त्याच्यासाठी. हे पहा, बटाटे निघत आहेत. आता मी त्यामधले झाड काढून टाकले आहेत, साईडला ठेवले आहेत. ते नंतर मी लावून देईल परत याच ड्रममध्ये. यात कढीपत्ता पण आहे माझा एक. हे पहा, दिसत आहे ना तुम्हाला. मस्त बटाटे निघत आहेत. याच्या माझ्या 3 किंवा 4 भाज्या तरी होतील. दम आलू, रस्सा आलू, बटाट्याची चटणी मला खूप आवडते. तुम्हाला पण आवडते का?
आवडत असेल तर कमेंट करून सांगा. हे पहा, आता मी ड्रम तिरपा करून काढायला सुरुवात केली आहे. हे पहा, आता हे बटाटे मी पूर्ण काढून घेते, नंतर त्याला धुवून स्वच्छ करते आणि नंतरही तुमच्यासोबत शेअर करेल की किती हार्वेस्टिंग टोटल निघाली म्हणून. इथे खाली पण काही बटाटे आहेत. हे पहा, आता हे झाड पण मी काढून घेते, म्हणजे खाली काही बटाटे असतील तर ते मला काढता येतील. ही पहा आमची बटाट्याची हार्वेस्टिंग. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आणि आणखीन एकदा सांगते, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट पण करत जा. बाय.